तर सिया गोयलला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे यात काही दुमतच नाहीये। मात्र त्यासाठी तिचे गुन्हे कोर्टात सिद्ध करावे लागणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली हे देखील मान्य, पण तरीही ही केस वाटते तितकी सोपी नाही। सियाला दोषी सिद्ध करण्यासाठी पोलिसांना बरीच मशक्कत करावी लागणार आहे। आम्ही असं का म्हणतोय पाहूयात ग्राफिक्स मधून। आतापर्यंतचे सर्व पुरावे परिस्थितीजन्य। सिया आणि चेतननंच केतनला ढकललं हे सांगणारा एकही साक्षीदार नाहीये। केतनला ढकलण्यात आलं तो क्षण एकाही सीसीटीव्हीत चित्रित झालेला नाही। असं असताना केतन खरंच तोल जाऊन पडला नाही कशावरून, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील करणार। सिया चेतननं आता काहीही कबूल केलं तरी असा कबुली जबाब कोर्टात मागे घेता येतो। पोलिसांनी दबाव टाकून कबुली लिहून घेतली असा दावा आरोपी अनेकदा करतात। तांत्रिक पुरावे असणं म्हणजे ते कामी येतातच असं नाही। तांत्रिक पुराव्यांचा अर्थ अमुक अमुक निघतो हे कोर्टापुढे सिद्ध करावं लागतं। फक्त हेतू सिद्ध करून मागणार नाही, कट रचला आणि तो प्रत्यक्षात आणला हे सिद्ध करावं लागेल। सिया चेतनला भेटायची, त्यांच्यात 6 महिन्यात 2000 वेळा संभाषण झालं हा हत्येचा पुरावा नाही। सियानं 14 जून रोजी केतनला मारण्याचा प्रयत्न केला होता हे सिद्ध करणं देखील तितकंच कठीण, कारण तसा केतनच्या आईचा आरोप आहे। मात्र केतननं स्वतः आईला तसं सांगितलं नव्हतं। सिया चेतनमध्ये प्रेमसंबंध होते यावरून हेतू सिद्ध होऊ शकतो, मात्र हत्या सियानं केली हे सिद्ध होत नाही।